का पहिला निप्पा ब्रिटिशांचा तिथं त्यांनी पहिल्यांदा केलेला. ब्रिटिश जेव्हा ते घाट सोडून मुकुंद घाट सोडून बाहेर पडले, आग्र्याच्या दिशेने गेले, वाटेत अनेक ठिकाणी कमी सैन्यासोबत युद्धसामुग्री कमी असताना देखील ब्रिटिशांना 8 ते 10 वेळेस जागोजागी अक्षरशः तुडवलेलं आहे असं म्हणतात. युद्धाच्या अगोदर यशवंतराव म्हटलं तर तुम्ही देशामध्ये ब्रिटिश सगळीकडे आहात, पण मी माझ्या घोड्याच्या टापेखाली तुम्हाला सगळ्यात चिरडून टाकतो. बंधूंनी भगिनींनो, चिरडून टाकणे आपण हा शब्द अनेकदा वापरतो, बोलला जातो, ही गोष्ट खरी आहे. पण चिरडून टाकणे, उच्चार करणे, त्या पद्धतीने ॲक्शन घेणे हे साध्या माणसाचं काम नाही. ते काम जननायक महाराजा यशवंतराव होळकरांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट, मला तर जास्त अभिमान वाटतो, कारण मी यशवंतराचा वारस आहे, एका विजयी पुरुषाचा मी वारस आहे, वंशज आहे. थोडं बहुत रक्तबीज आमच्यामध्ये आहे, या देशाच्या प्रत्येक माणसामध्ये आहे. जात गेली खड्ड्यामध्ये आहे, त्याला महत्त्व द्यायचं नाही. यशवंतराचं बीज प्रत्येक माणसामध्ये आहे. हा एवढा महापराक्रमी माणूस 360 किलोमीटर अंतरामध्ये यशवंतराचा जो दानदेव उडवतो, इंग्रज त्यावेळेस आग्र्याच्या किल्ल्यामध्ये लपून बसलेले आहेत. त्याचा प्रश्न पूर्ण देशावर होतो, यशवंतराव मागे लागलेला आहे, मला वाचवा. या पद्धतीनं भीतीपोटी इंग्रज सेनापती आग्र्याच्या किल्ल्याला लपून बसले. यशवंतराव अतिशय धूर्त आहेत. थोडे दिवस मथुरात थांबले, नंतर ते दिल्लीला गेले. दुसरी डिप्लोमॅसीचा भाग असा यायला लागतो, दिल्लीचा बादशहाला इंग्रजाला कैद केलं होतं. हा मुस्लिम बादशाह होता, पण आमचा बादशाह आहे तो स्वतंत्र झालं पाहिजे, ब्रिटिश सोडलं पाहिजे म्हणून हा इथं इंग्रजाला चिरडून टाकणारा यशवंतराव दिल्लीमध्ये जाऊन बादशाहाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तिथली परिस्थिती बदलल्यानंतर यशवंतराव दिग्गाने भरतपूरच्या किल्ल्यामध्ये गेलेले आहेत. भरतपूरचे जाट समाज जो आहे, ते जे राजे आहेत, हा देश भरतपूरच्या जाटांचे उपकार या जन्मातने अनेक जन्मात देखील फिरू शकत नाही. जाटांच्या मदतीने यशवंताने इंग्रजाने तेजातील उडवलेले आहे, त्याची नोंदी जागतिक लेवलला. मित्रांनो, मी अधिक वेळ घेणार नाही, किती वेळ झाला आम्ही घरी बघून बघत नाही, मी रेकॉर्डिंग कधी काही जरूरत नाही पडत असताना. पण महाराजा यशवंतराव होळकर एक स्वातंत्र्य योद्धा म्हणून मला जननायक म्हणून जास्त प्रिय आहे. आणि ते व्यक्तिमत्व आजच्या विस्कटीत झालेल्या भारताला, देशाला, राजकारण करणाऱ्या मंडळीला आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि नॉर्मल माणसाला एक कायमस्वरूपी प्रेरणा स्रोत आहे. ही गोष्ट आपल्यासमोर ठेवणं अतिशय नम्रपणे मी ठेवतो आहे. आणि याची नोंद जगाने घेतलेली आहे. त्या महाराज यशवंताला उभं करणे, त्याची खरी भक्ती करणे हीच आपली ईश्वर भक्ती आहे. आपल्याचा पुरुषार्थ जिवंत करणे, जागृत करणे आणि अजिंक्य बनणे हा आपल्या जगण्याचा उद्देश आहे. त्याला खत पाणी, त्याला प्रेरणा हे महाराज यशवंतराव होळकर, जननायक यशवंतराव होळकर देतात. ही नोंद इतिहासकारांनी घ्यावी, वाचकांनी घ्यावी. आम्ही तर जननायक यशवंतराव होळकरांचे कट्टर म्हणजे कट्टर प्रेमी आहोत. एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य मधुकरजी सलगरे.